3 गोष्टी मरेपर्यंत लक्षात ठेवा. 2026च काय, आयुष्यातलं प्रत्येक वर्षाचा प्रत्येक दिवस हा नववर्षासारखा असेल हे गॅरंटी देऊन सांगतो. पहिली गोष्ट, मेंदूला रिॲक्टिव्ह नव्हे तर प्रोॲक्टिव्ह बनवा. तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे, चला थोडं सोपं करून सांगतो. कधीच तुमच्या मूडनुसार तुमचे निर्णय बदलू नका. आधी निर्णय घ्या, त्यावर ठाम राहा, मग तुमचा मूड असो अथवा नसो. लक्षात घ्या, मूड म्हणजे वायफाय नाही, सिग्नल नसला की काम थांबलं. बारकाईनं लक्षात घ्या, मेंदू रिॲक्टिव्ह असणं म्हणजे बाहेरची परिस्थिती ठरवते की तुमचं काय करायचं. रिॲक्टिव्ह मोडमध्ये परिस्थिती तुमच्यावरती हवी होते आणि प्रोॲक्टिव्ह असणं म्हणजे तुम्ही ठामपणे ठरवता की बाहेरच्या परिस्थितीला कसं हँडल करायचं, कसं हाताळायचं. खूप साधी टेस्ट आहे. रोज सकाळी तुम्ही झोपेतून उठल्याबरोबर मोबाईल हातात घेऊन त्याच्यावरती इन्स्टा आणि फेसबुक सर्च करणार असाल तर तुम्ही रिॲक्टिव्ह मोडमध्ये आहात. म्हणून मी माझ्या प्रत्येक भाषणांमध्ये, प्रत्येक व्याख्यानांमध्ये सांगतो, ज्या व्यक्तीला रोज सकाळी झोपेतून का उठायचं या प्रश्नाचं उत्तर माहीत असतं ना, त्याला आयुष्यात कोणत्याच मोटिवेशनची गरज नसते. तो सेल्फ मोटिवेटेड असतो. म्हणून नियती जेव्हा एक नवा कोरा करकरीत दिवस तुमच्या पदरात टाकते तेव्हा तुम्हाला माहित असलं पाहिजे या दिवसाचं मला नक्की करायचंय काय. दुसरा मुद्दा, तुमच्या मेंदूला तुमची नवीन ओळख पटवून द्या. तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणजे नक्की